हा तुहा जोस तू एकीकडे दाखवायला मला कळायले. मला तिहे प्रत्येक चाळे माहित आहेत, फक्त या मुली आहेत म्हणून बोलता येईना. नाहीतर माईचान सांगतो पेशर बोलायचा क्लास पाहिजे आणि शिकवायला मी पाहिजे फक्त एकटा. सांगायचं तात्पर्य लक्षात घ्या पोरो, की भरपूर काही महत्वाचे मुद्दे बोलणारे अविनाश दादा आहेत. तत्पूर्वी ज्यांनी हा महाराष्ट्र घडवलाय, ज्यांच्या विचार प्रेरणेतून आपण चालतो, या प्रत्येक महापुरुषांना प्रथमतः अभिवादन करणं काळाची गरज आहे. म्हणून सब्र कर बंदे, वो दिन भी गुजर जाएंगे, कल तुझे देखकर जो हंसते थे आज वो देखते ही रह जाएंगे. अरे त्याग दी ख्वाहिशें कुछ अलग कर दिखाने के लिए, सिद्धार्थ में खोया था सब कुछ भगवान बुद्ध बनने के लिए, सब कुछ भगवान बुद्ध बनने के लिए. महाकारुणिक तथागत शांततेचे उपासक गौतम बुद्ध, ज्यांनी या महाराष्ट्रात सदाचाराच्या विचाराचं सिंचन पेरलं, ते राष्ट्रगुरु जगद्गुरु संत तुकाराम महाराज, जिच्या कुशीत या महाराष्ट्राचं नेतृत्व वाढलं आणि घडलं, ते जगातलं सर्वात वंदनीय पवित्र मातृत्व राष्ट्रमाता राजमाता मा जिजाऊ. शर्थे कितीक झाली रयतेच्या दुःखाला पार नाही, शर्थे कितीक झाली रयतेच्या दुःखाला पार नाही, एरे शिवबा पुन्हा जन्माला, आता म्यानात तलवार उरली नाही, आता म्यानात तलवार उरली नाही. स्वराज्य संस्थापक राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज, आदर्श पुत्र स्वराज्याचे धाकले धनी छत्रपती संभाजीराजे, युवकांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद, 1.5 दिवसाची शाळा शिकून मिलमध्ये काम करता करता पावत्यावर एक कादंबरी लिहिल्या गेली, ज्या कादंबरीवर या भारतातले 3 कोटी लोक PhD करतात, ज्यांची आज पुण्यतिथी आहे आणि ज्यांनी रशियापर्यंत पायी चालून छत्रपती शिवाजी महाराजांचा पवाडा लोकांच्या कानापर्यंत पोहोचला, ते साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे. युवकांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद आणि सध्याचा युवक, त्याच्या डोक्यात असलेले प्रश्न, सळसळतं रक्त असताना कुठंतरी पोलीस भरतीत कटला, PSIच्या मेन्सला कटला, कुठंतरी ग्रामसेवक, तलाठी लिपिक, कनिष्ठ लिपिक, वरिष्ठ लिपिक, जलसंपदा विभाग, पाटबंधारे विभाग, चपरासी, PSI, STI, ASO, BAMS, MBBS कंसात जी लागल ती, याच्यात कटल्याच्या नंतर त्याच्या डोक्यात जर आत्महत्याचा विचार येत असेल, तर माझं खुशाल तुला आव्हान आहे, तू आत्महत्या कर. वाटलं तर रोगर मी देतो तुला, पण दलिंदरा मरताना, तुला जर मरायचा विचारच आला तर मरताना भगतसिंगांनी केलेलं काम आठव, मरताना छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेलं काम आठव, मरताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काम केलेलं आठव. अरे एखादा टेम्पररी प्रॉब्लेम आला तर त्यासाठी टेम्पररी सोल्युशन असते. टेम्पररी प्रॉब्लेमसाठी परमनंट सोल्युशन पाहायचं नाही. एखादी गोष्ट गेल्या ना, एक जीत से कोई सिकंदर और एक हार से कोई फकीर नहीं होता मेरे दोस्तों. एखादी गोष्ट गेली म्हणजे आपल्या नशिबात नसल ती, कारण तुम्हाला जे पाहिजे ते देव देत नाही, तुमच्यासाठी जे लायक आहे ते देव नक्की देतो. आणि म्हणून ही गोष्ट आवर्जून लक्षात घ्या, की कदाचित भगतसिंग जिवंत असतील आणि तुमच्यासारखे तरुण पोरं आत्महत्या करत असतील, तर भगतसिंग सुखदेवाला म्हणतील, कई ओटो के लिए मर गए, कई नोटों के लिए मर गए, कई ओटो के लिए मर गए, कई नोटों के लिए मर गए, होते भगत सिंह जिंदा तो कहते सुखदेव से, साला हम भी किन कमीनों के लिए मर गए, हम भी किन कमीनों के लिए मर गए. हे थोडं आपल्याला गांभीर्य लक्षात घ्यायचंय. संत सेवालाल महाराज, संत भगवान बाबा, संत बसवेश्वर, आता ज्याच्या त्याच्या समाज सुधारकाच्या विचारसरणीचे त्याचं नाव घेतलं त्याला बरं वाटायले, पण सुधरा त्यानं कुठला धर्म जात बीत पाहिलं नाही, त्यानं फक्त पाहिलं सुधारलेले जे दलिंदर आहेत त्याला पुन्हा सुधरायचं आणि देश घडवायचा. तर बा संत सेवालाल महाराज, संत भगवान बाबा, संत बसवेश्वर, जननायक बिरसा मुंडा, अज्ञानाचा अंधकार मिटवून घराघरात ज्ञानाची प्रकाश ज्योत पेटविणाऱ्या क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले, खरे महात्मा ज्योतिबा फुले, चर्चा खुर्च्या आणि मोर्चा यांच्या भोवतालचं राजकारण न करता ज्या माणसाने आयुष्यभर समाजकारण पेरलं ते स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब. आणि मला ज्यांच्यामुळे बोलता आलं, आणि कुठला जात धर्म पंथ यापेक्षा सर्वश्रेष्ठ ग्रंथाचा अवलंब करून आपण ज्या ज्या पदाला गवसणी घातलेली आहे, ती गवसणी घालण्याचं स्वातंत्र्य एका महामानवांच्या लेखणीतून या भारताच्या कानाकोपऱ्यात पोहोचण्याचं काम एका महामानवाने केलं. ते महामानव परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. या प्रत्येक महापुरुषांना प्रथमतः अभिवादन करतो. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे PSI,
त्यानंतर लिपिक, 4.5 वर्षाचा अनुभव, ती नोकरी करायची आहे आणि ती नोकरी केल्याच्या नंतर देखील प्रशासनात गोरगरिबांचे लेकरं जावेत, त्यांच्या घराचा चुलीचा प्रश्न मिटावा, त्यासाठी महत्वाची गोष्ट तुळशीपत्र घरावर ठेवून आपली नोकरी सोडून तुमच्यासाठी अहोरात्र मैदानात उतरून रक्ताचं पाणी आणि हाडाचं काढं करून शिकवण्याचं काम करणारे आमचे परममित्र मार्गदर्शक माननीय भारती सर यांना देखील अभिवादन करतो. यानंतर विचारमंचावर आमचे परममित्र स्वप्नील भैया भारती, ज्यांनी कमी वयामध्ये विचारांची धुरा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचण्याचं काम केलं. आमचे मार्गदर्शक आदरणीय अविनाशदादा भारती, प्रमुख विचारमंच. इथं बसलेल्या मुली पण ह्या आता विचारमंचावर आले, तुम्ही पण आहेत. तर तुम्ही सर्व मोबाईल घेऊन असणारे, उभे असलेले, बसलेले पालक, त्याच्यानंतर या ठिकाणी असलेल्या वडीलधाऱ्या मातृपितृतुल्य बंधू आणि भगिनी, या सर्वांना भाई वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. आणि नेमकंच इथं तोपिक सरांनी एक उदाहरण सांगितलं होतं, बाबा तुम्हाला पुश करावं लागते, पुश. आता आमच्या दलिंदर लेकराचा प्रॉब्लेम काय सर, काचावर पुश आणि पुल लिहिल्यावर ते डोक्यात कन्सेप्ट आहे, त्याच्या की ढकलायचं का वढायचं. आमच्या दलिंदराचा पॅटर्न काय, ते काय करते, दरवाजा असा करून पाहते. त्याला कळलं माघ आलाय ना, मग अलीकडे येते, तिकडं त्याला पूल असो का पुस असो खड्यात जाऊ द्या, काही घेणं नाही त्याला. त्याला ना पुश कळतंय ना पूल कळतंय, कारण याची इंग्रजी कशी, रीड द पॅसेज केअरफुली अँड गिव्ह द आन्सर. याच्या इंग्रजीचे वांधे काय, रीड द पॅसेज केअरफुली गिव्ह द आन्सर. मग प्रश्न पहिला, हाऊ मनी अॅनिमल इन दिस गार्डन. मग हे काय करायचं, ते अॅनिमल शब्द प्रश्नात कुठे, ते पॅरेग्राफ मध्ये कुठे पाहायचं. मग हे अॅनिमल आणि ते अॅनिमल एक आहे ना, मग त्याच्या मागची एक, पुढची एक, व फुल स्टॉप. देवाची कृपा, आमचं दलिंदर तरी बी पास. तेवढं झाल्यावर ते आता इथं आले. इथं अनेक PSIचा निकाल लागला. सृष्टीनं 127 तास डान्स केला, तिचाही सत्कार झाला. त्याच्यानंतर सामाजिक संघटना आहे, त्यांचाही सत्कार झाला. मग आता याला वाटलं आपलं काय बाबा, आपलं काय. तर सर्वात महत्वाची गोष्ट आहे, भारती सरांनी हा कार्यक्रम कशासाठी ठेवला त्याचं एक उदाहरण आहे. आणि विचार मंचावर बसलेले हे मान्यवर आहेत, यांचं नेमकं तुमच्यासाठी योगदान काय, हे उदाहरण तुमच्यासाठी आहे. कारण तोपिक सरांनी सांगितलं धक्का, पुश, त्या पुशसाठी आपल्याला बोलावं लागेल. आणि आपला कार्यक्रम आहे, आपण भाषण भिषण ठरून बिरून काहीच येत नसतो. युट्यूबला माईचान जे मनाला वाटलं ते बोलतो. महाराष्ट्रात कोणी एका मीडिया माध्यमातून शिवा देणारा आपण विचारच केला नाही. कारण प्रॉब्लेम काय माहिती आहे का, तुम्ही तुमच्या तोंडावर कोणी बोललं विचार आहे, तुमच्या माघारी लोक डायलॉग मारतील, माघारी काही बोलतील. आता तू इथं तयारी करायला लातूरला आला, छानपैकी अभ्यास करू लागला, तर तुला हल्टिंग गाडीने जावं लागेल रात्रीच्या. काही काही भाषा कळत नसेल ते डायलॉग घालील, आय एम लिव्हिंग इन मेट्रो सिटी द नेम ऑफ लातूर, या तोंडावर उलट्या झापडा आणील. आगाव भापारे आणायचेच नाही, जे आहे ते खरंच उगा खायला. तिच्यासोबत बसला, तिला घेऊन कॉफी शॉपला, ती खायली पिझ्झा, बाप्पा. अरे म्हणजे तिच्या नादी लागायचं नाही, माईच्यान सांगतो, अनुभवा अंती. अरे मग लय हुशार होतो, लय अभ्यास करतो. DED CET ला फक्त तिच्यामुळे 6 मार्कांनी रिझल्ट गेला. आता फक्त हे माझ्या बायकून ऐकून आहे, बायको म्हणणार कोण होती ती, वांधे. पुन्हा काय होते माहितीये का, मुलींना पण विनंती, आपण खेड्यातून आलो, खेड्यातून आल्याच्या नंतर आपली संस्कृती विसरायची नाही. तर होते काय माहिती, पोरगईच्या सोबत कॉफी शॉपला बसलं, काट्याचा चमचा आहे पाय असा, हा थांब. मला माहित आहे जे जास्त आरडाले का ते उपासी मित्र मिळाले, याच्या नशिबात काही चालेल नाही आणखी. तर वांदे काय माहिती काय, हे तिच्यासोबत कॉफी शॉपला बसते आणि हिनं मागवला पिझ्झा, वरतून कांदा असते ना, पहा अभ्यास. आता काही काही पोरी म्हणतात मग तुला कसं काय माहित. हा थांबा,
त्याचं लगेच म्हणालं हा. तर पोरीसोबत बसल्यावर प्रॉब्लेम काय होते, काट्याचा चमचा असते. आपल्याला आपलं आयुष्य बदलायचं. सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे, वांदे काय व्हायलेत, एका रूममध्ये तुम्ही 4 जण आहेत, 4 पैकी अभ्यास करायले, छान अभ्यास चालू आहे, एकाच्या हृदयाचे तार जुटलेले आहेत. आकडा मी बोललेलं ज्याला कळत नाही ते नाबालिक आहे, पहिलेच म्हणतो.